बऱ्याच ठिकाणी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जेवणानंतर बडीशेप खायची सवय असते. ही बडीशेप का खातात तर परंपरेने चालत आलेली आहे. आयुर्वेदामध्ये पण दिलेली आहे आणि त्या बडीशेपबरोबर ओवा, जिरं हे पण मिक्स करण्याची काही ठिकाणी पद्धत पण आहे. आणि ही बडीशेप का खातात? तर आपल्या अन्नाचं नीट पचन व्हावं म्हणून. परंतु आजकाल काय करतात, की जेवताना भरपूर पाणी प्यायचं, जेवल्यानंतर भरपूर पाणी प्यायचं आणि बडीशेप खायची. त्याचा उलटा परिणाम असा होतो, की आपल्या तोंडाला कोरड पडायला लागते. आपल्याला सारखी तहान लागायला लागते आणि ही तहान लागली, की आपण भरपूर पाणी पितो आणि हेच पाणी पोटात गेलं, की आपल्या अन्नामध्ये ते पाणी मिक्स होतं आणि आपल्या अन्नाचं पचन नीट होत नाही. मग यासाठी करायचं काय? बडीशेप तर हवी, बडीशेप तर खायची आहे. मग जेवताना सिप-सिप पाणी प्यायचं, जास्त प्यायचं नाही, जेणेकरून आपलं अन्न थोडंसं ओलं होईल आणि पचनाला पण मदत होईल. आणि हे झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर भरपूर पाणी प्यायचं नाही. सिप-सिप पाणी जे पिलेलं आहे, जेवणानंतर पाणी प्यायचं नाही. बडीशेप खायची आणि बडीशेप खाल्ल्यानंतर जवळ-जवळ पाऊण 1 तासाने तुम्ही पाणी पिऊ शकता. त्याच्यामुळे तुमच्या अन्नाचं पाचन व्यवस्थित होईल आणि पोटामध्ये गॅस होण्याची प्रवृत्ती पण होणार नाही.